नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आता नवीन मराठी वर्ष चालू होत आहे। चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण गुढी उभारतो, म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो। ती तिथी म्हणजे चैत्र प्रतिपदा। तर गुढीपाडव्यासाठी खास आकर्षण अशी ही छोटी गुढी। छान वाटते ना? गुढी कशी बनवायची हे या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर प्रत्येकाला वाटेल की ही अशी गुढी आपल्या घरी पण असावी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ही छोटी गुढी बनवायची कशी हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। छोटी गुढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाकडी गुढीचं स्टँड, छोटा गडू, वस्त्र, कापड, खणाचं कापड घेऊ शकता किंवा ब्लाउज पीस मधील एक कटिंग असतं ते घ्या किंवा फुल ब्लाउज पीस सुद्धा घेऊ शकता तुम्ही। दोरा बांधण्यासाठी, तर मोत्याची माळ, हार केला आहे मोत्यांच्या मण्यांचा आणि फुलं आहे डेकोरेटिव्ह अशी। हिरव्या रंगाच्या कापडाचं पान बनवलेले आहे 5, कडुलिंबाची पानं म्हणून धाग्याने विणलेलं शोपीस आहे। तसेच पाटाभोवती रांगोळी काढण्यासाठी व्हाईट कलरचा पेंट घेतला आहे, तुम्ही फॅब्रिक कलरही घेऊ शकता। गडव्यावर स्वस्तिक काढण्यासाठी कुंकू मी घेतलेला आहे। येथे मी गुढीचं स्टँड हे घेतलेलं आहे। आता ह्यावर आपण पेंटने रांगोळी काढूया। मी इथे अगदी छोटे छोटे असे डॉट देत आहे। सुरुवातीला आपण हेच करून घेऊया, जेणेकरून आपलं वस्त्र तयार करताना हे तोपर्यंत वाळून जाईल। आता हे आपण सुकण्यासाठी ठेवून देऊया। हा जो गडू आहे त्यावर आपण स्वस्तिक काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपलं काढून झालेलं आहे। थोडा वेळ हे बाजूला ठेवून देऊया। हे वस्त्र घेतलेले आहे, ह्याचे आपल्याला निर्या घालून घ्यायचे आहे, म्हणजे छोटे छोटेच घालायचे आहे। अशा करून काठपदराचं कापड असेल, वस्त्र असेल तर त्याचे गुढी वस्त्र खूप छान तयार होते। असे छोटे छोटे निर्या घालून घ्यायच्या। वरच्या बाजूला आपल्याला हे दोऱ्याने गुंडाळून घ्यायचं आहे। तर इथे गुढीचं स्टँड घेतलेलं आहे, त्याला हे वस्त्र आपल्याला लावून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे। हे असं आपलं वस्त्र बांधून तयार आहे। आता यावर हा गडू आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा आहे। आता जी पानांची माळ तयार केली होती ती इथे लावून घ्यायची आहे। इथे ही स्टिक करून घेतली आहे। तयार केलेला मण्यांचा हार लावून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे। मण्यांची माळ ही घालून झाली आहे। कडुलिंबाचे जे पाला असं बनवून केलेला आहे ते या ठिकाणी असं एका बाजूने लावून घ्यायचं आहे। आता हा ग्रीनच कपडा असल्यामुळे त्यावर दिसायला थोडंसं ते अवघड होत आहे, तर हे मी इथे बांधून घेते। मोत्यांची ही माळ, आपण जी साखरेची माळ घालतो व्हाईट, तर त्याचे प्रतीक म्हणून आपण ही मोत्याची माळ घातलेली आहे। तयार आहे ही आपली मिनी गुढी। कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे नवं वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच सदिच्छा। धन्यवाद।